Ching tabak dum dum, ching tabak dum dum, ching tabak dum dum, dum 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 dum, ching tabak. तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बस. Dum dum. Ching tabak dum dum, ching tabak dum dum, ching tabak dum dum, dum 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 dum, ching tabak. तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बस. Dum dum. स्वागत आहे भावना एडिट्स बाय एक्केच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावना कसा वाटला तुम्हाला आजच्या व्हिडिओचं प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि भावना चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करा. कारण भावना तुम्हाला तर माहितच आहे आपण अशाच प्रकारे एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. त्यामुळे भावना चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघत आला असाल तर तुम्हाला तर माहितच आहे आपण अशाच प्रकारे कडे सर्व आपले कडक व्हिडिओ होत असतात. त्यामुळे भावना चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. आणि आजच्या व्हिडिओचे जे सर्व मटेरियल असेल ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि ओके तर भावना तुम्हाला तर माहितच आहे जेवढे आपले 4 दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत तर सर्वात अगोदर सर्वांना सॉरी, कारण 4 दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते. इथून पुढे डेली व्हिडिओ येत राहतील भावना. तर ओके तर भावना आज आपण जरा इमेंट घालवता आपण जे आहे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके तर भावना तुम्हाला काय करायचं आहे, कोणतीही तुमची VPN असेल ती सिम्पली काय करायचं तुम्हाला कनेक्ट करून घ्यायची अशा प्रकारे. ओके तर भावना सिम्पली काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे VPN कनेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं अशा प्रकारे ॲप ओपन करून सिम्पली तुम्हाला काय करायचं न्यू प्रोजेक्टवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचं. ओके तर भाऊ न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर फोल्डर असेल तो सिम्पली ते अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा. फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर तुमचे जे फोटो असतील ते तुम्ही एक एक करून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे. जेवढे तुम्हाला फोटो ॲड करायचे असतील ते 25-30 तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत फोटो. तर बघू शकता अशा प्रकारे जे काय तुमचे फोटो असतील ते तुम्ही काय करायचं आहे एक एक करून ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता अशा प्रकारे जेवढे तुमचे इमेज असतील ते तुम्ही लास्टपर्यंत जेवढे तुम्हाला ॲड करायचे आहेत ते सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. खालच्या ॲड नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे इमेज अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहेत. तर ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीलाच अशा प्रकारे थांबायचं आहे. आणि सुरुवातीला थांबल्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरली 4 नंबरचा ऑप्शन दिसत असेल तर त्या ओव्हरलीवरती सिम्पली क्लिक करायचे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲड ओव्हरलीवरती सिम्पली क्लिक करून द्यायचं. आणि ॲड ओव्हरलीवरती गेल्यानंतर तुम्हाला आपला फोल्डर ओपनच ठेवायचा आणि व्हिडिओवरती जायचं आहे. आणि मी जो तुम्हाला बीट मार्क व्हिडिओ दिला असेल तो सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर अशा प्रकारे थोडासा छोटा करायचा आहे जेणेकरून मागचे जे फोटो असतील ते थोडे दिसतील. तर अशा प्रकारे छोटा करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे त्या ओव्हरलीवरती सिम्पली क्लिक करायचं आहे तुम्हाला. आणि ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून एक ऑप्शन दिसत असेल तर बघू शकता येथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचं आहे. तर सुरुवातीला आल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही बाजूला जास्त तुम्हाला प्रेस करायचं कारण छोटे फोटो असल्यामुळे तुम्हाला जास्त प्रेस करायचे दोन्ही बाजूला. आणि दोन्ही बाजूला जास्त प्रेस केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. आणि सुरुवातीच्या इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इमेजवरती क्लिक केल्यानंतर बीट दुसरी कधी पडते बघायचे. तर वरती बघू शकता बीट 1च आहे तर बीट 2 कधी येतं आहे बघायचं. तर बघू शकता अशा प्रकारे बीट 2 मागे आलेला आहे. तर बीट 2 आल्यानंतर सिम्पली इमेजवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट नावाचा ऑप्शन दिसत असेल पहिला. तर स्प्लिट केल्यानंतर अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर सुरुवातीचा फोटो ठेवायचा आणि दुसरा जो फोटो तोच असेल तो सिम्पली तुम्हाला डिलीट करून द्यायचा. तर अशा प्रकारे डिलीट केल्यानंतर बीट 2 येथे आला आहे. तर बीट 2 नंतर तुम्हाला बीट 3 कधी येते बघा. तर बघू शकता बीट 3 आलेला आहे. तर त्या इमेजवर क्लिक करून स्प्लिट करायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे डिलीट करून दिल्यानंतर अशा प्रकारे थोडी जायचं. 3 नंतर 4 कधी येतं आहे बघायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे 3 नंतर 4 कधी येतं आहे बघायचं आहे. तर 3 नंतर 4 आलं आहे. 4 आल्यानंतर इमेजवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे आणि तुमचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो डिलीट करून द्यायचा आहे. अशाच प्रकारे तुम्हाला लास्टपर्यंत जेवढे बीट असतील ते सर्व बीटमध्ये तुम्हाला इमेज सर्व लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. ओके तर भाऊ सिम्पली बघू शकता अशा प्रकारचे जे काही इमेज असतील ते तुम्ही लास्टपर्यंत एक एक करून ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे सुरुवातीच्या इमेज नंतर तुम्ही बघू शकता बीट 1 आहे. तर बीट अशा प्रकारे दुसरा इमेज पडल्यानंतर बीट 2 पडत आहे. त्याच्यानंतर तिसरा इमेज पडल्यानंतर तिसरा फोटो पडत आहे. तर बघू शकता तिसरी बीट पडल्यानंतर चौथी बीट पडल्यानंतर चौथा फोटो पडत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही बाजूला जास्त प्रेस करायचं आहे. आणि येथे बघू शकता मी छोटे इमेज कसे ॲड केले आहेत. तर अशा प्रकारे थोडी पुढे गेल्यानंतर बघू शकता हे सर्व छोटे इमेज असतील ते मी अशा प्रकारे ॲड केले आहेत. तर बघू शकता येथे 10 बीट पडल्यानंतर तुम्हाला 11 बीट पडते. तर 11 बीट पडल्यानंतर तुम्ही 12 बीट पडल्यानंतर अशा प्रकारे काय करायचं आहे दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा. दुसरा फोटो ॲड केल्यानंतर 13 बीट अशा प्रकारे तुम्हाला तिसरा फोटो. तर अशाच प्रकारे तुम्हाला जेवढे बीट पडत असतील 19-20 तर तेथेपर्यंत तुम्हाला अशाच प्रकारे जे काय असतील
ते इमेज ॲड करून घ्यायचं. तर इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही ओव्हरलीवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायची आहे आणि ही जी ओव्हरली असेल ती सिम्पली डिलीट करून द्यायची आहे. अशा प्रकारे डिलीट केल्यानंतर अशा प्रकारे सुरुवातीला यायचं आहे. तर येथे ध्यानपूर्वक बघायचं आहे, कारण इथून तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्ट तुम्हाला ॲड करण्यासाठी काय करायचं, दोन्ही बाजूला प्रेस करायचं आहे. ही छोटीसुद्धा इमेज क्लिक होतील याप्रमाणे. तर सुरुवातीची इमेज होतीच करायची आणि ॲनिमेशनवरती जायचं आहे. तर ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे इनवरती थांबायचं आणि तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट दिसत असेल तो सिम्पली अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्याची सेकंद खालची लेअर असेल ती सिम्पली तुम्हाला पूर्ण वाढवून घ्यायची आहे. तर पूर्ण वाढवून घेतल्यानंतर काय करायचं, तुम्हाला 2 नंबरच्या इमेजवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. तर 2 नंबरच्या इमेजवरती सिम्पली क्लिक केल्यानंतर सिम्पली ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इनवरती थांबायचं आहे आणि इनवरती थांबल्यानंतर तुम्हाला थोड्या अशा प्रकारे पुढे जायचं आहे आणि थोडी पुढे गेल्यानंतर फॉल इन नावाचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली तुम्हाला शोधून घ्यायचा आहे. तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे जो फॉल इन नावाचा इफेक्ट असेल तो सिम्पली तुम्हाला येथे शोधून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे अप्लाय करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला इफेक्ट ऑनच ठेवायचे आणि 3 नंबरच्या इमेजवरती थोडेसे स्क्रोल करायचे. 3 नंबरच्या इमेजवरती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे कॉम्बोवरती जायचं आणि 2 नंबरचा हा डायनॅमिक काय असेल तो अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. डायनॅमिक अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आहे वरतीचा. अशा प्रकारे थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक छोटा इमेज दिसत असेल मध्ये. तर छोटा इमेज दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इनवरती जायचं आहे आणि इनवरती थांबल्यानंतर तुम्हाला काय करायचं, कोलाजन नावाचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली तुम्हाला येथे शोधून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला शोधून घ्यायचा तो कोलाजन नावाचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली एक एक करून अशा प्रकारे तुम्हाला शोधून घ्यायचा आहे येथे. तर बघू शकता येथे गावलेला आहे. तर हे अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे थोडासा मोठा इफेक्ट VCF वरती तुम्हाला दिसत असेल मोठा फोटो. तर त्या मोठ्या फोटोला कॉम्बोवरचा अशा प्रकारे डायनॅमिक नावाचा इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर डायनॅमिक नावाचा इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे, येथे जो 5 सेकंदावरती एक छोटा इमेज दिसत असेल. तर बघू शकता अशा प्रकारे सुरुवातीचे जे इमेज 4 असतील, 4, 5, 6 सुरुवातीचे इमेज सोडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 7व्या इमेजवरती यायचं आहे आणि 7व्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आणि ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला इनवरती थांबायचं आहे आणि थोडे पुढे जायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला थोडी पुढे जायचं आहे आणि मी सांगतो तो इफेक्ट अप्लाय करायचा. तर बघू शकता रॉक हॉरिझॉन्टल नावाचा इफेक्ट असेल इनवरती, तर तो अप्लाय करायचा येथे. तर येथे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या सुद्धा इमेजला हाच रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट अप्लाय करायचा. त्याच्यानंतर 3रा आणि 4था आणि त्याच्यानंतर 5वा. तर बघू शकता 5व्या सुद्धा इमेजला हाच तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट अप्लाय करायचा आहे. जेवढे छोटे इमेज स्टार्ट होतील त्याच्या मागील इमेजपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, रॉक हॉरिझॉन्टली इफेक्ट जो असेल तो सिम्पली तुम्हाला येथे अप्लाय करून घ्यायचा. तर बघू शकता अशा प्रकारे रॉक हॉरिझॉन्टली अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे छोटे इमेज स्टार्ट होत आहे. तर बघू शकता येथे छोटे इमेज स्टार्ट होत आहेत. तर छोट्या इमेजला तुम्हाला काय करायचं आहे, छोट्या इमेजवरती सिम्पली क्लिक करून द्यायचं आहे, दोन्ही बाजूलाच प्रेस करायचं. तर बघू शकता दोन्ही बाजूला प्रेस करायचं आणि छोट्या इमेजवरती सिम्पली क्लिक करून द्यायचं आहे आणि ॲनिमेशनवरती जायचं आणि इनवरतीच थांबायचं आहे आणि इनवरती थांबल्यानंतर तुम्हाला काय करायचं, झूम वन नावाचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली येथे बघू शकता अप्लाय करून द्यायचा आहे. इथून पुढे जेवढी तुम्हाला छोटे इमेज दिसत असतील लास्टपर्यंत त्या सर्व छोट्या इमेजला जे असेल तो बघू शकता 28 पर्यंत तुम्हाला जो आहे तो अशा प्रकारे झूम वन नावाचाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा ह्या छोट्या इमेजला. तर बघू शकता हे जे छोटे इमेज असतील त्या सर्व छोट्या इमेजला तुम्हाला झूम वन नावाचाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर झूम वन नावाचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर इथे बघू शकता मोठा एक इमेज लागत आहे. तर त्या मोठ्या इमेजवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनवरती जायचं आहे सिम्पली. तर सिम्पली ॲनिमेशनवरती गेल्यानंतर सिम्पली कॉम्बोवरती जायचं आहे आणि सिम्पली कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला मी तुम्हाला एक इफेक्ट दाखवून देतो. तर येथे इफेक्ट जो असेल तो मी तुम्हाला दाखवून देतो, तो अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला जो मोठा आहे तो अशा प्रकारे वेव अँड काय नावाचा अशा प्रकारे इफेक्ट आहे तो येथे अप्लाय करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा मोठा इमेज दिसत असेल त्यात 2 नंबरच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आणि कॉम्बोवरती जाऊन तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. तर 2 नंबरचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, 2 नंबरचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर येथे तुम्हाला थोडा अजून मोठा इमेज दिसत असेल 11 सेकंदवरती. तर 11 सेकंदवरती मोठ्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बोवरती जायचं आणि अशा प्रकारे थोडी पुढे स्क्रोल करत जायचं आहे. तर थोडे पुढे स्क्रोल केल्यानंतर स्ट्रेच डिस्ट्रॉइड काय नावाचा अशा प्रकारे इफेक्ट असेल तो सिम्पली इथे अप्लाय करून द्यायचा. तर अप्लाय करून दिल्यानंतर तुम्हाला थोडे अजून पुढे जायचं आहे आणि स्ट्रेच डिस्ट्रॉइड नावाचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर 11 सेकंदवरती तुम्हाला यायचं आहे. तर 11 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला इथे जे छोटे इमेज दिसत असतील तर त्या छोट्या इमेजला तुम्हाला काय करायचं, इमेजवरती सिम्पली क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इनवरती थांबायचं आहे आणि इनवरती थांबल्यानंतर तुम्हाला क्रॉस शेक नावाचा जो इफेक्ट असेल तो अशा प्रकारे सुरुवातीलाच गावणार आहे. तर सुरुवातीला अशा प्रकारे 4 नंबरचा इफेक्ट असेल क्रॉस शेक नावाचा, तर तो अप्लाय करून घ्यायचा. तर इथून पुढे जेवढी लास्टपर्यंत तुमचे जे इमेज असतील त्या सर्व इमेजला तुम्हाला काय करायचं, क्रॉस शेक
लगेच अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मोठ्या असतील छोट्या असतील त्या सर्व मोठ्या छोट्या इमेजचा तुम्हाला काय करायचं आहे क्रॉस शेक नावाचा इफेक्ट लास्टपर्यंत अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके तर भावना अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होऊन जातोय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या. ओके तर भावना भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.